आपण पाहताय आपले अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे. बोस्टनमध्ये शिक्षण आणि नोकरी करत असताना स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि सर्वेसर्वा असलेले अभिजित दिपके जंतर-मंतर आंदोलनानंतर आता त्यांनी प्राथमिक शाळेची अवस्था काय आहे, तर काय बदल घडवायला हवे, काय करायला हवं याकडे त्यांनी आता आपला डोळा वळवलेला आहे. साधारण 8-10 दिवसापूर्वी ते त्यांचे मूळ गाव ज्या हिंगोली जिल्ह्यात आहे त्या हिंगोली जिल्ह्यात गेलेले होते. त्यांनी त्यांचे मूळ गाव असलेल्या संतूर पिंपरी येथील शाळेची पण पाहणी केली, तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि सोयीसुविधा आहेत का नाही याचीही पाहणी केली होती. त्याचबरोबर त्यांनी संतूर पिंपरीच्या जवळपासच्या गावातली शाळांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. एका शाळेत मुख्याध्यापकच शिक्षण देण्याच्या म्हणजे शाळेच्या वेळेत मद्य पिऊन तर्र असलेले त्यांना आढळून आलं. त्या मुख्याध्यापकाबाबत अनेकदा ग्रामस्थांनी तक्रार केल्या, परंतु शिक्षण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. परंतु अभिजित दिपके यांनी ज्यावेळी त्या मुख्याध्यापकाला पाहिलं, त्याची अवस्था पाहिली आणि त्याचे व्हिडिओ क्लिप पण तयार केली आणि ती कॉकरोच जनता पार्टीच्या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आणि इतर याच्या माध्यमावर प्रसारित केली. त्यानंतर अगदी 2-3 दिवसातच संबंधित शाळेच्या त्या मद्यपी मुख्याध्यापकाला हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण विभागानं निलंबित केलं आहे. आणि ज्यावेळेसपासून अभिजित दिपके त्यांची कॉकरोच जनता पार्टी ही सामान्यांच्या प्रश्नासाठी मैदानात उतरू लागली आहे, आणि आंदोलनं किंवा हे करत आहे. त्यातील पहिले बळी होते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, ज्यांच्याकडे शिक्षण विभागाचा पण पदभार शिक्षण विभाग पण असतो, ते धर्मेंद्र प्रधान. आणि दुसरे बळी ठरले ते हिंगोली तालुक्यातील त्या जिल्हा परिषद शाळेचे मद्यपी शिक्षक. कालच अभिजित दिपके यांनी लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. त्यावेळी शाळेची पत्रे कशी आहे, ते कळतात कसे, ही विद्यार्थ्यांनी अभिजित दिपके यांना सांगितलं. त्याचबरोबर इतर असुविधा कशा आहेत हेही सांगितलं. विशेष म्हणजे हे उजनी गाव धाराशिव लोकसभा मतदारसंघात येतं आणि या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे करतात. त्यांनी आता नुकतंच शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शाळा दुरुस्तीसाठी भरीव असा निधी आणला असून त्या निधीतून या उजनीच्या शाळेचं काम करावं अशी उजनीकरांची पण मागणी आहे. मग अभिजित दिपके यांनी जिल्हा परिषद शाळेतील मुलं कशा तरी हालापेष्टीत शिकतात आणि पुढं शैक्षणिक वाटचाल त्यांची चालू ठेवतात, हे हृदयद्रावक दृश्य त्यांनी पाहिलं. आणि त्यांनी राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्याचबरोबर राज्याचे आमदार असणारे, खासदार असणारे आणि शिक्षण मंत्री यांच्या मुलांनाही त्यांनी किमान जिल्हा परिषद शाळेतलं शिक्षण कसं आहे हे तरी दाखवावं. नव्हे तर त्यांनी त्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश घ्यावा अशी ही मागणी केलेली आहे. आता अभिजित दिपके हे शाळा सुधारू हा कार्यक्रम हाती घेऊन महाराष्ट्रभर फिरणार आहे. सध्या त्यांनी
मराठवाड्यातील हिंगोली, लातूर या जिल्ह्यातील शाळांची पाहणी केलेली आहे. तर अभिजित दिपके यांनी हे आंदोलन सुरू केल्यामुळं राज्याचा शिक्षण विभाग लवकर काही पावलं उचलतो की नाही हे आपल्याला पाहावं लागेल. अभिजित दिपके यांच्या जंतर मंतरवरच्या 36 दिवसाच्या आंदोलनामुळं केंद्र सरकारलाही आणि राज्यातील राज्य सरकारांनाही जाग आलेली आहे आणि आता ते युवकांचे प्रश्नाकडं गांभीर्यानं पाहू लागलेले आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात जेवढी विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठाला मंत्र्यानं एक भेट द्यायचा कार्यक्रम आखला असून त्याचं आयोजनाची जबाबदारी विद्यमान मनुष्यबळ विकास मंत्री तथा शिक्षण मंत्री जोशी आणि दुसरे मंत्री मांडविया यांना समन्वयक म्हणून नेमला असून केंद्र सरकारचे प्रत्येक मंत्री दर दिवशी एकातरी विद्यापीठाला भेट देईल अशी पंतप्रधानांची योजना आहे. याचा अर्थ केंद्र सरकारही युवकांच्या तरुणांच्या प्रश्नाकडं गांभीर्यानं बघू लागलं असंच म्हणावं लागेल. आणि हे घडलं आहे ते अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जंतर मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणी केलेल्या आंदोलनाचा हा परिपाक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण महिन्यात येरमाळा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू आहे आणि याही वर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे. दिनांक 24 ऑगस्ट रोजी हा हरिनाम सप्ताहाला प्रारंभ होणार असून या हरिनाम सप्ताहात गिरीश मधुकर कुलकर्णी येरमाळकर आणि दत्तात्रय बोधले महाराज दोघं 24 ते 27 तारखेपर्यंत आलटून पालटून त्यांची प्रवचनं होणार आहे. तर या सप्ताह काळात हरिभक्त पारायण, पालसिंगकर महाराज, हर्षेगाव केचे आणि महाराष्ट्रात सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून ओळख असणारे हरिभक्त पारायण संदीपान महाराज यांचं कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर शिवाजी मुळे अडसकर यांचं पण कीर्तन होणार आहे. 27 तारखेला सकाळी सिंगणकर महाराज यांचं कीर्तन होईल आणि त्यानंतर मग श्री येडेश्वरी देवीच्या पालखीचं हरिनाम सप्ताहातून प्रस्थान मंदिराकडे होणार आहे आणि दुपारनंतर येडेश्वरी मंदिराच्या पायथ्याला दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम होणार आहे. ही दहीहंडी हरिभक्त पारायण दत्तात्रय बोधले महाराज येरमाळकर यांच्या हस्ते फोडण्यात येणार आहे. ह्या हरिनाम सप्ताहाचं व्यवस्थापन कैलासवासी आनंदराव पाटील यांची पुढची पिढी आता सध्या पाहत असते. त्यात मग डॉक्टर लहू पाटील, अंकुश पाटील, राहुल पाटील, अमोल पाटील ही मंडळी या हरिनाम सप्ताहाचं व्यवस्थापन करणार आहे. गावातील सर्व ग्रामस्थ पण या सप्ताह यशस्वी पार पाडण्यासाठी पुढाकार घेणार आहेतच. त्याचबरोबर दररोज भजन,
भजनाचा पण कार्यक्रम होणार असून यासाठी येरमाळा परिसरातली भजनी मंडळी यात सहभागी होणार आहे. 27 तारखेला रक्षापौर्णिमा आहे आणि त्या दिवशीच दहीहंडीचा कार्यक्रम येडेश्वरी मंदिराच्या पायथ्याला होणार आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.